घडलेल्या गोष्टी त्याला आठवत असतात, तिची स्माइल आठवत असते। जेव्हा तो हात धुण्याच्या पाण्याच्या टाकीशी जातो त्या दोघांना मारायला सुरुवात करते। माझी दुनिया, माझं प्रेम, माझं सर्व काही मला सोडून दिलं आणि माझ्या अंगामध्ये काहीही ताकद नाही राहिली, जणू काही माझ्या अंगामधून जीव निघून गेला असं त्याला फील होत होतं। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना, मी पण एकदम टकाटक स्वागत करतो तुमचं सर्वांचं एसके टेक युट्यूब चॅनल मध्ये। रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे आणि शेवटी येतो तो म्हणजे व्हॅलेंटाईन डे म्हणजेच 14 फेब्रुवारी। या दिवशी बऱ्याच जणांच्या प्रेमाला सुरुवात होते आणि बऱ्याच जणांच्या प्रेमाचा दी एंड होतो। याच दिवशी बऱ्याच जणांना जीवनसाथी भेटते, तर बरेच जण जीवनसाथीसाठी मरण पावतायत म्हणजे आत्महत्या करतायत। आजची ही लव्ह स्टोरी खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि खूप महत्त्वाची असणार आहे आणि शेवटी जो मी तुम्हाला मेसेज देईन तो तुम्ही सर्वांनी ऐकलाच पाहिजे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा। चला तर आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या लव्ह स्टोरी मध्ये दोन कॅरेक्टर असतात, एक मुलगी असते आणि एक मुलगा असतो। एक दिवशी मुलगीच्या गावामध्ये लग्न असतं आणि लग्न असल्यानंतर तुम्हा सर्वांना तर माहितच आहे की अख्खा दिवस गाणीही वाजत असतात आणि बघता बघता संध्याकाळ होते आणि संध्याकाळ झाल्यानंतर मुलगा आणि त्याचे मित्र तयारी करतात लग्नामध्ये जाण्यासाठी आणि तिकडनं मुलगी सुद्धा तयारी करते लग्नामध्ये येण्यासाठी। हे तयारी करतात, मित्रांसोबत हे लग्नामध्ये येतात, तिकडनं मुलगी सुद्धा येते आणि लग्नामध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहितच आहे की जेवण असते। तर हा मुलगा आणि त्याचे सर्व मित्र जेवायला जातात आणि जेवण करतात। जेवण झाल्यानंतर थोड्याच वेळाने त्या लग्नामध्ये बेंजो वाजायला सुरुवात होते आणि त्याच्यानंतर लग्नामधली सर्व पब्लिक नाचायला सुरुवात करते आणि त्याच्यानंतर हे जेवण करतात, हात धुतात आणि त्याच्यानंतर त्या पब्लिकला बघण्यासाठी जातात। हे साईडला उभे आहेत, पब्लिकला बघत आहेत आणि पब्लिक मध्येच एक मुलगी नाचत असते आणि त्याच्यानंतर ती मुलगी त्या मुलाला हळूच बघत असते, स्माइल देत असते आणि त्याच्यानंतर तो मुलगा सुद्धा त्या मुलीला बघत असतो, स्माइल देत असतो आणि त्याच्यानंतर असे करता करता ती नाचते, ह्याला स्माइल देते, हळूच बघते आणि त्याच्याकडे बघून हसते आणि त्याच्यानंतर हा मुलगा सुद्धा तिच्याकडे बघतो आणि स्माइल देतो आणि त्याच्यानंतर या दोघांचं लव्ह कनेक्शन होतं आणि हा मुलगा खूप खुश होतो। त्याच्यानंतर हा नाचायला जातो। नाचायला गेल्यानंतर मुलगा नाचतो आणि तिच्याकडे बघतो, ती सुद्धा ह्याच्याकडे बघते, दोघे सुद्धा स्माइल देतात एकमेकांना बघून आणि त्याच्यानंतर या दोघांच्या प्रेमाला सुरुवात होते आणि त्याच्यानंतर या मुलाचे मित्र सुद्धा नाचायला येतात। हे रात्रभर नाचतात, मुलगी सुद्धा रात्रभर नाचते आणि रात्रभर नाचल्यानंतर सकाळ होते आणि सकाळ झाल्यानंतर मुलगी तिच्या घरी जाते आणि त्याच्यानंतर हा मुलगा सुद्धा त्यांच्या घरी जातो आणि घरी गेल्यानंतर तो झोपतो, पण त्याला झोप येत नाही कारण घडलेल्या गोष्टी त्याला आठवत असतात, तिची स्माइल आठवत असते, तिचा चेहरा आठवत असतो आणि लग्नामध्ये जे काही घडलं ते त्याला आठवत असतं आणि याच्यामुळे त्याला झोप येत नसते आणि याच्यानंतर बरेच दिवस जातात। त्याच्यानंतर त्या मुलीच्या घरी एक दिवशी कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमामध्ये त्याला इन्व्हाइट केलं जातं आणि इन्व्हाइट केल्यानंतर तो तयारी करतो आणि संध्याकाळी त्यांच्या घरी जायला निघतो आणि त्यांच्या घराकडे गेल्यानंतर त्या मुलीच्या मैत्रिणी बघतात आणि त्या मैत्रिणी जाऊन तिला सांगतात आणि त्याच्यानंतर ती सुद्धा त्याला बघण्यासाठी येते आणि बघताच ती खूप खुश होऊन जाते आणि त्याच्यानंतर तो कार्यक्रम स्टार्ट होतो। कार्यक्रमामध्ये सुद्धा ती त्याच्याकडे बघते आणि दोघेही एकमेकांना बघून स्माइल करतात, खूप खुश असतात दोघेही। त्याच्यानंतर जेवणाचा कार्यक्रम स्टार्ट होतो, मुलगा जेवायला बसतो, त्याच्यानंतर ती मुलगी त्याला जेवण आणून देते, भाजी आणून देते, जे काही असेल ते त्याला आणून देते आणि त्याच्यानंतर तो मुलगा त्या मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करतो, थोडंसं बोलतोही आणि त्याच्यानंतर मुलगा जेवण करून उठतो आणि हात धुवायला जातो। जेव्हा तो हात धुण्याच्या पाण्याच्या टाकीशी जातो तिथंच ती मुलगी उभी राहिलेली असतात आणि बाजूला सर्व मैत्रिणी असतात आणि त्याच्यानंतर तो मुलगा तिला आय लव्ह यू बोलतो आणि घरी जायला निघतो आणि त्याच्यानंतर ती मुलगी तिच्या गळ्यामध्ये एक नकली डायमंड असतो, तो डायमंड काढून त्या मुलाला नेऊन देते आणि त्याच्यानंतर मुलगा घरी जातो आणि ही मुलगी सुद्धा घरी जाते, झोपते आणि हा मुलगा सुद्धा झोपतो। त्याच्यानंतर बरेच दिवस जातात। त्याच्यानंतर एक दिवशी काय होतं, त्याला एक चिठ्ठी पाठवते ती मुलगी। त्या चिठ्ठीमध्ये सांगितलं होतं की या ठिकाणी आपल्याला भेटायचं आहे, तर उद्या तू सकाळी त्या ठिकाणी येऊन जा। दुसरा दिवस उजेडतो, त्याच्यानंतर मुलगा दिलेल्या ठिकाणी जातो, त्याच्यानंतर मुलगी सुद्धा तिकडने येते, ह्यांची भेट होते, बऱ्याच प्रेमाच्या गोष्टी होतात, बराच टाइम होतो आणि बऱ्याच टाइमानंतर त्या मुलीची आई त्या मुलीला शोधत त्या ठिकाणी येते आणि त्याच्यानंतर ती आई त्या दोघांना सुद्धा बघते
त्यांच्या जवळ येते आणि खूप शिव्या द्यायला सुरुवात करते. त्याच्यानंतर एक काठी सुद्धा घेते आणि त्या दोघांना मारायला सुरुवात करते. पहिले मुलाच्या पायावर दिला जातो काठीने आणि त्याच्यानंतर मुलीला सुद्धा मारायला सुरुवात करते. आणि तेवढ्यात तो मुलगा म्हणतो की मला मारलं तरी चालेल, पण या मुलीला मारू नको, कारण हा माझा जीव आहे आणि पहिलं प्रेम आहे. आणि हे सर्व ऐकून त्या मुलीच्या आईला खूप राग येतो आणि त्याच्यानंतर त्या मुलाला सुद्धा खूप मारलं जातं आणि मुलीला सुद्धा मारत मारत खिचून त्यांच्या घरी नेलं जातं. आणि हा या लव्ह स्टोरीचा सर्वात मोठा पॉइंट असतो. हा पॉइंट तुम्ही शेवटपर्यंत लक्षात ठेवा. तो मुलगा त्या मुलीच्या आईला काय म्हणाला लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर त्या मुलीला मारत मारत घरी नेलं जातं आणि त्याच्यानंतर मुलगा सुद्धा खूप निराश होऊन, खूप सॅड होऊन तो घरी जातो. आणि घरी गेल्यानंतर त्याला खूप टेन्शन येतं आणि जे काही घडलं त्यांच्या दोघांमध्ये, जे काही आईने सांगितलं, जे काही आईने मारलं त्यांना दोघांना, ते सर्व त्याला आठवतं. आणि या गोष्टीमुळे त्याला खूप टेन्शन येतं आणि ह्याच्यानंतर त्यांची भेट सुद्धा होत नाही. बरेच दिवस होतात. हा अजून डिप्रेशनमध्ये जातो, खूप टेन्शनमध्ये जातो की तिचं काय झालं असेल, ती काय करत असेल, त्यांच्या घरच्यांनी तिला काय केलं असेल, खूप टेन्शन घेतो. आणि त्याच्यानंतर बऱ्याच दिवसानंतर त्याला माहीत होतं की त्या मुलीने दुसरा नवरा केला. आणि हे सर्व ऐकून त्याचा जणू काही जीव निघून गेला. माझी दुनिया, माझं प्रेम, माझं सर्व काही मला सोडून दिलं आणि माझ्या अंगामध्ये काहीही ताकद नाही राहिली. जणू काही माझ्या अंगामधून जीव निघून गेला असं त्याला फील होत होतं. आणि याच्यामुळे त्याला खूप टेन्शन आलं, खूप डिप्रेशन मध्ये तो गेला. त्याला आत्महत्याचा विचार येत होता, त्याला मरण्याचा विचार येत होता. आणि याच्यानंतर त्याने ठरवलं की मी करेन तर तिलाच करेन, नाही तर मी पूर्ण आयुष्यभर लग्नच नाही करणार. त्याच्या आई वडिलांनी सुद्धा त्याला खूप मनवण्याचा प्रयत्न केला की आपण दुसरी मुलगी सापडवू, तिच्याशी तुझं लग्न करू, पण त्याचा साफ नकार होता. मला तीच पाहिजे, कारण ती माझी आहे आणि मी तिचा आहे. माझं ते पहिलं प्रेम आहे आणि ती माझा जीव आहे, हेच बोल त्याच्या मुखावरती होते. आणि याच्यामुळे त्याच्या आई वडिलांना सुद्धा खूप टेन्शन आले की आमचा मुलगा एवढा टेन्शन घेतो, नाही जेवत नाही झोपत, ना हसत होता ना रडत होता, ना जेवत होता ना झोपत होता, अशी त्याची हालत होती. आणि त्याच्यानंतर त्या मुलाच्या गावाजवळचा एक मुलगा होता, लहान मुलगा. तो मुलगा त्या मुलीच्या गावात शाळेत जात होता आणि त्या मुलाकडे त्या मुलीने एक चिठ्ठी दिली होती आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की मी दुसरा नवरा केला, मी खुश आहे त्याच्यासोबत, तू सुद्धा दुसरी नवरी कर आणि तिच्यासोबत लग्न कर. त्या मुलाने त्या मुलीवर जीवापाड प्रेम केलं असतं. ज्या दिवशी त्या मुलीच्या आईने त्यांना पकडलं गेलं होतं त्या दिवशी तो मुलगा बोलला होता की हा माझा जीव आहे आणि हे माझं पहिलं प्रेम आहे, तू मला मारलं तरी चालेल पण हिला मारू नको. त्या मुलाने प्रेम व्यक्त केलं पण त्या मुलीनं प्रेम व्यक्त केलं नाही. त्याच दिवशी जर ती मुलगी बोलली असती की मी करेन तर ह्यालाच करेन, तर काय माहित त्यांचं प्रेम सक्सेस सुद्धा झालं असतं. पण ती मुलगी काही न बोलता घरी निघून गेली. त्या मुलीने तर दुसरा नवरा केला, पण त्या मुलाचं काय नशीब, त्याचे 2 आई वडील त्याला सांभाळायला, त्याची सेवा करायला होते, नाहीतर तो काय करून बसला असता. त्याने त्याचा जीव सुद्धा गमावला असता या प्रेमामध्ये. मुलांनी त्या मुलीवरती एवढं प्रेम केलं होतं, पण त्या मुलीने याच्यासोबत काय केलं. आणि तुम्ही मुलीचं टेन्शन असलं की झोपायचं नाही, जेवायचं नाही, आणि आई वडिलांनी थोडं काही रागाने सांगितलं ना तरी त्यांच्या लाता मारायच्या, त्यांच्याशी रागावायचं, त्यांना दूर करायचं. हे कसलं जीवन? म्हणजे मुलगी तुमच्या जीवनामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुमचे आई वडील ते कुत्रे आहेत का? चांगल्या गोष्टी आई वडील तुम्हाला शिकवतात, त्या गोष्टी तुम्ही ऐकत नाही, कानावरती घेत नाही, इकडनं ऐकतात आणि इकडनं सोडून देतात. प्रेम करा, मला माहिती आहे प्रेम हे आंधळं असतं, पण एवढं पण प्रेमामध्ये आंधळं बनू नका जेणेकरून तुमचा जीव गमवावा लागेल. ज्या आई वडिलांनी तुम्हाला लहानापासून मोठं केलं, ज्या आई वडिलांनी तुमची सेवा केली, ज्या आई वडिलांनी तुम्हाला शिकवलं, लहानापासून ते मोठे होईपर्यंत तुम्हाला पोसलं, प्रेम केलं, सर्व काही तुम्हाला दिलं, आणि 2 दिवसाच्या प्रेमामुळे त्या आई वडिलांना तुम्ही दूर करतात, त्या आई वडिलांचं तुम्ही मानत नाही. प्लीज असं करू नका मित्रांनो. आपल्या जीवनामध्ये मुली तर भरपूर भेटतील, पण आई वडील हे एकदाच भेटतात. सांगतात ना की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ज्याला बहीण नाही ना त्याला विचारा बहिणीचं दुःख, ज्याला भाऊ नाही ना त्याला विचारा भावाचं दुःख, आणि ज्याला आई वडील नाही ना त्याला विचारा आई वडिलांचं दुःख काय असतं. त्याच्यामुळे मित्रांनो, आई वडिलांना तुम्ही कधीच दुःख देऊ नका. आई वडिलांना खुश ठेवा. ज्या दिवशी तुम्ही आई वडिलांना खुश ठेवलं ना तोच तुमच्या जीवनातील खरा व्हॅलेंटाईन डे असतो. मित्रांनो, तुम्ही प्रेम करा पण मरण्या इतकं नको. तुम्ही लाईफ मध्ये भरपूर एन्जॉय करा पण आई वडिलांना विसरून नको. तर बस एवढंच मला सांगायचं होतं. आणि या लव्ह स्टोरी मधून तुम्हाला काहीतरी शिकायला भेटलं असेल, काहीतरी मोटिवेट झाला असाल
आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी एक लाईक नक्की करा, तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाल कलरचा बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू। खतम।